नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे आपल्या मराठी लोकांचा मराठी सण, तो म्हणजे गुढीपाडवा, आणि त्याचीच तयारी चालू आहे। तर मस्त देवांचे शृंगार वगैरे केले आहे आणि आता गुढीची तयारी करते आहे। चैत्र महिना हा आपल्या हिंदू कॅलेंडरचा पहिला मराठी महिना आहे। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे। याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होते। या दिवशी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आपण साजरा करतो। हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। नवीन व्यवसायाला प्रारंभ किंवा नवीन वस्तू खरेदी केली जाते। सोनं, दागिने अशा वस्तू घेतल्या जातात। आपल्या दारात उभारलेली गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असते। तुम्हाला माहिती आहे का आपण गुढी का उभारतो? कारण याच दिवशी श्रीरामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता आणि श्री प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होतं। तेव्हापासून आपला विजय झाल्यामुळे सगळ्यांनी गुढ्या उभारल्या आणि तेव्हापासूनच गुढी उभारली जाते। तसं बघायला गेलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज देखील जेव्हा युद्ध लढून यायचे किंवा कोणता किल्ला जिंकून आले तेव्हा पण सगळेजण गुढी उभारायचे। तेव्हापासून हा गुढी उभारण्याचा सण आपण सगळे साजरा करतो मराठी लोक। आणि आता मस्त अशी गुढीची पूजा वगैरे झाली आहे आणि ते मी आता पीठ मळायला घेतलं आहे गव्हाचं, कारण की आज करणार आहे ते म्हणजे श्रीखंडपुरी। आजच्या दिवशी भरपूर जण श्रीखंडपुरीचाच बेत करतात। आणि हे ना मी कोकणातून काजू आणलेले आहेत ओले, तर याची भाजी तुम्हाला माहिती आहे किती सुंदर होते। आणि जे कोकणी लोक आहेत त्यांना तर माहितीच असेल काजूची भाजी किती छान लागते। तर मी ही नुसती काजूची भाजी नाही करणार आहे आज, तर हे ना मी वालामध्ये वगैरे टाकून करणार आहे। तर ही कशी करायची काजूची भाजी तर मी तुम्हाला दाखवते। हे ओले असतात त्यामुळे ते निघणार नाही, सटकतात, चिकट असतात थोडे। तर हे ना आधी गरम पाण्यामध्ये ठेवायचे जरा, आणि जास्त गरम पाणी नाही करायचं, एकदम कोमट पाणी करायचं आणि थोडा वेळ ठेवायचं 5-10 मिनटं। आणि कारण की त्याच्यामध्ये काय होतं ते चीक असतो ना तो जरा सैल होतो, जेणेकरून आपल्याला सोलायला वगैरे व्यवस्थित येतं। तर बघा आता हे कोमटच पाणी मी त्याच्यात हात घातला आहे, तर जास्त गरम पण नाही। पण बघा साल किती पटकन निघून येते त्याची, छान असे निघून येतात, मोकळे होतात आणि हे पटापट पण होतात। जर तुम्ही असंच सोलायला गेलं तर ते निघणार पण नाही आणि हाताला चिकटपणा, त्यामुळे तुम्हाला हे काजू आधी गरम पाण्यातच टाकायला लागतील, तसे ते निघणारच नाही। आणि तुम्हाला माहिती आहे का हे काजू आहे ना जास्त कोकणात भेटतात, त्यामुळे तिकडचे लोक आहेत ना याची नुसती भाजी करून खातात। पण मला ती नुसती भाजी आवडत नाही काजूची, जर याच्या चिकनमध्ये टाकून किंवा भाज्यांमध्ये टाकून ना मला खूप आवडते ती भाजी करायला। तर मी ते ना हे बिरडे घेतलेत, त्याला कोणी कोणी कडूवाल पण बोलतात, आणि याच्यामध्ये बटाटा टाकला आहे मी कापलेला। तर तुम्ही जर असाच ठेवला तर तो काळा पडतो, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की पाण्यामध्येच ठेवायचं बटाट्याला, म्हणजे तो काळा पडत नाही। आणि ते मस्त असे कांदा वगैरे मी फ्राय केला आहे, त्याच्यामध्ये थोडं टॅमॅटो टाकलेत। टॅमॅटो ना तुम्ही कधी पण भाजीला ना जास्त घेत जावा, त्याच्यामुळे ना एक ग्रेव्ही छान तयार होते आणि चव पण छान लागते। तर इथे मी मस्त कांदा परतून घेतला आहे आणि तो एकजीव झाला आहे एकदम, बघा तुम्ही। आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। कोणाकोणाला आवडत पण नाही आलं लसणाची पेस्ट, पण मला आवडते त्यामुळे आम्ही टाकतोच आलं लसणाची पेस्ट। आणि त्याच्यामध्ये आता सगळं मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये लाल मसाला टाकायचा आहे। तुम्ही घाटी मसाला टाका किंवा कोकणी मसाला टाका, मालवणी टाका, कोणताही टाका लाल मसाला। आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे थोडा, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही धना पावडर वगैरे पण टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, पण गरम मसाला टाकला ना त्याला वेगळीच एक त्याची चव येते भाजीची। आणि हे बघा आता आहे ना ही कढई ना माझी, याला लंगडी बोलतात, तर ही ना जरा पातळ झाली खालून, त्यामुळे लगेच चिकटायला होतं आहे। तर याच्यामध्ये थोडं वाटप टाकलं मी, जास्त नाही टाकलं, कारण की बिरडं वगैरे शिजलं ना तर ते पण एकदम गळून जातं, त्यामुळे मी जास्त वाटप टाकतच नाही। आणि हे सगळं मिक्सर मस्त धुवून घेतलं होतं म्हणजे आतमधून, तर ते वाटप केलेलं त्याचं पाणी मी टाकलं थोडं। आणि याच्यामध्ये ना नंतर मग ते सगळं एकजीव झालं ना मसाला वाटप वगैरे, तर याच्यामध्ये ते बिरडं किंवा बटाटा ते सगळं आपण टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे एकजीव झालं आहे सगळं, बघा तुम्ही बघू शकता सगळं मसाले वगैरे त्याला लागलेले आहेत। आणि मी ना याच्यामध्ये आता ते काजू टाकणार आहेत। काही लोक थोडं आधी शिजून देतात, पण काय होतं हे बिरडं पण थोडं कडकच असतं आणि काजू पण तसे नरम असतात, त्यामुळे मी एकत्रच टाकले त्याच्यामध्ये। आणि थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये चवीनुसार, तुम्हाला जर कसं हवं आहे तुम्ही थोडं कमी टाकलं मीठ तरी चालेल, कारण की ते नंतर मग जरा थोडं खारटपणा जास्त वाढतो, त्यामुळे थोडं कधी पण जेवण केल्यानं त्यात थोडं कमीच मीठ टाकायचं, जेणेकरून जर आळणी झालं तर आपण त्याच्यात थोडं मीठ घेऊ शकतो, पण खारट झाल्यावर काय नाईलाज नसतो।
तर याच्यावर मी ना आता प्लेट ठेवली आहे आणि मी आधीच आहे ना शेवग्याच्या शेंगा थोड्या शिजून घेतलेल्या बाजूला, कारण की त्या थोड्या कडक असतात आणि हे कसं जरा नरम असतं, त्यामुळं हे दोन्ही पण शिजून जातात, मग शेवग्याची शेंग कच्ची राहते. त्यामुळे मी आधी ना हळद आणि थोडं पाणी आणि थोडं मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्यात. बघा किती छान शिजल्यात त्या पण. आणि त्या ही भाजी शिजली तेव्हा मी त्याच्यामध्ये मिक्स केलेत आणि आता हे असंच चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ अशीच ही भाजी झाकून ठेवायची, म्हणजे त्या शेवग्याच्या शेंगांमध्ये पण त्याची चव उतरेल. तर इकडे भाजी झाली आणि इकडे घेतले ते म्हणजे पुऱ्या करायला, कारण की आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळीकडे श्रीखंड पुरीचाच बेत असतो आणि मला तर पोळ्या येत नाही एवढ्या व्यवस्थित करायला, पण मी होळीच्या दिवशी करते. पण ह्या वर्षी मी गावी होती त्यामुळे मला करता आल्या नाही, पण पुऱ्या खायच्या होत्या म्हणून बोले श्रीखंड आणि पुरीच करूया. आणि हा माझा बाळ उठलं आहे बघा कसं झोपेतून, आणि ते बघतंय का आपली आई काय करते आहे नक्की. त्याला लय आवड असते, मी काय करत असते ना तिथेच अवतीभोवती असतो. तुम्ही बघा माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये ना तो माझ्या आजूबाजूलाच असतो. आणि ते ना मी ही कणिक मळलेली ना त्याच्यामध्ये थोडा रवा टाकलेला, बारीक एकदम रवा आहे ना, तो पीठ मळतानाच घ्यायचा 1 वाटी आणि त्याच्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं आणि अर्धा 1 तास ठेवलेलं पीठ. तर बघा किती पुऱ्या छान फुगल्यात आणि तेल पण नाही बघा घेते, तेल पण सोडून देते पूर्ण, नाही तर काय होतं ते तेलकट होतात, चिकट होतात. आणि इथं मस्त असं जेवण माझं रेडी झाले आहे. आणि सगळ्यात आधी मी आपल्या गुढीला नैवेद्य दाखवला आहे आणि नैवेद्य दाखवताना कधी पण लक्षात ठेवायचं मी ना आमच्याकडे पद्धतीचे तोंडावर हात ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाटायला नको ह्या किती छान जेवण आहे, आपल्याला ते बोलतात ना तोंडाला पाणी सुटायला नको, म्हणून तोंडावर हात ठेवायचा आहे. आणि ते पण मी देवांना पण नैवेद्य दाखवलं आहे. जसं गुढीला नैवेद्य दाखवतो तसं आपण घरातल्या देवांना, आपले कुळदैवत असतील त्यांना सगळ्यांना मिळून एक नैवेद्याचं पान तयार करायचं आहे. आणि मस्त असं आजचा बेत होता. मी आज ना कैरीची चटणी पण केलेली, तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी तुम्हाला दाखवला नाही आहे. आणि मस्त असं जेवण वगैरे घेतलं मी. आणि हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे 6चा. तर मी साडी काही काढलीच नव्हती, कारण की बोलं गुढीची पण परत पूजा करायची आहे गुढी उतरवताना, म्हणून मी साडी ठेवली. तर आज पूर्ण दिवसभर माझी साडी होती अंगावर बघा. आणि खरंच खूप छान वाटतं साडी नेसायला, पण कसं रोज जमत नाही, काम वगैरे होत नाही पटापट. तर मस्त असं गुढीची पूजा वगैरे केली आहे. आणि गुढी उतरवताना ना नेहमी लक्ष ठेवायचं, जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो पण जेव्हा गुढी उतरवतो ना तेव्हा पण दूध आणि साखरेचा नैवेद्य गुढीला दाखवायचं आहे आणि गुढीच्या पाया पडून घ्यायचं आहे. घरात जेवढे जण आहेत त्यांनी सगळ्यांनी गुढीच्या पाया पडून घ्यायचं आहे आणि घरात जे पुरुष मंडळी असतील त्यांच्याकडून गुढी ही उतरून घ्यायची. तर असा आजचा छान असा सण माझा साजरी झाला, तुमचा पण झालाच असेल सगळ्यांचा. तर तुम्हा सर्वांना हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.